Hi everyone, good evening. गुड इव्हनिंग गुड मॅम. इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. आवाज येतोय सर्वांना? हो मॅम. स्क्रीन गुड दिसतंय? इव्हनिंग मॅम. स्क्रीन दिसतंय सर्वांना? गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. बरं, काल आपण गणित सुरू केलं होतं यामधलं काही प्रश्नपत्रिका यस. आहे. बरं, कठीण वाटणारे प्रश्न पाठवा. कठीण मला वाटणारे नेटचा चॅट बॉक्स मध्ये. फक्त गणितामधले कठीण प्रश्न पाठवा. बहुतांमध्ये गणिताचे कठीण वाटणारे प्रश्न पाठवा. आकृत्यांचे झाले होते. चॅट बॉक्स मध्ये प्रश्न पाहते मी. चॅट बॉक्स मधलेच प्रश्न घेणार आहे मी आज. काल मॅडम ओके. आराध्याचा प्रश्न क्रमांक 43 हा एकच आला. बाकीच्यांचे प्रश्न नाही आले. सर्वांना एकच प्रश्न आलाय का? बाकीचे कोणालाच काही प्रश्न नाही आले? बर, 43 नंबरचा एक आहे. मला वाटतं हा झाला होता आपला 43 नंबर. चेक करा. ओके. पप्पांनी सोडवून घेतली पाहुण्याकडून ही प्रश्नपत्रिका. आज प्रश्नपत्रिका 2 आणि 3 पाठवते या संचामधल्या. मॅडम 70,700. ओके. काय आलं होतं आपलं? 17,700 आलं होतं का उत्तर? हो मॅम. हो मॅम. मला वाटतं काहीतरी 2,700 रुपये व्याज आलं होतं आणि यामध्ये आपण मुद्दल मिळवलेली होती. बरं. मॅडम आता मला सांगा, यानंतर आहेत का? प्रश्न क्रमांक 60. ओके, तेजस्विनीचा आलाय पहा प्रश्न क्रमांक 60. तर तो पाहूयात. तेजस्विनीचा प्रश्न आहे तर तो पाहूयात. दिलेल्या आकृतीत AB बरोबर 12 सेंटीमीटर असल्यास संपूर्ण आकृतीची परिमिती काढा. बरं, आता ही परिमिती आपण काढूयात. मॅडम काय वाटते काय झालं? माहित बनत या. माईक बंद करू. ओके. बर, ही जर एक जर बाजू 12 आहे, म्हणजे AB जर 12 सेंटीमीटर आहे तर तेवढीच BC आहे. हे कशावरून समजतात? या दोन रेषा पहा. या दोन रेषांचा अर्थ असा होतो की या सर्व बाजू सारख्या आहेत, म्हणजे या दोन्ही बाजू सारख्या आहेत. A जेवढी आहे तेवढीच B आहे. आणि याची परिमिती जेव्हा काढतो की नाही आपण, तेव्हा असं जरी कट झालेलं असलं तरी परिमिती अख्खा चौरस जेवढा असतो की नाही तेवढाच परिमिती येते. म्हणजे जर हा चौरस इथे काटकोन करतोय तर ही सुद्धा बाजू या साईडची सुद्धा 12च घ्यावी लागते आणि या सुद्धा साईडची 12च घ्यावी लागते. का तर पहा, इकडे सुद्धा या दोन बाजू अशा डिवाइड झालेल्या असतात. इकडे समजा आता एक बाजू तुम्हाला इथे काढावी लागेल की ही कितीची आहे, त्यानुसारच हे सुद्धा 12-12च भरतं. मग यानुसारच जायचं. समजा एक सोपं एक उदाहरण घेऊयात आपण. समजा 3 सेंटीमीटरचा एक चौरस आहे.
3 सेंटीमीटरचा या चौरसामधून जर 1 सेंटीमीटरचा चौरस जर आपण काढून घेतला तर काढलेला भाग या प्रकारे होईल. तो हा चौरस असा असतो. इथे थोडासा मोठा भाग झाला पहा. या प्रकारचे हे उदाहरण आहे. बर, तर आता याची परिमिती तुम्हाला सांगता येईल. आता या आकृतीची, या प्रश्न म्हणजे ह्या प्रश्नचिन्हाच्या आकृतीची तुम्हाला परिमिती विचारलं तर ही जेवढी आहे की नाही, समजा आता ही 3 चौक 12 सेंटीमीटर झाली. 4 बाजू आणि प्रत्येक बाजू 12 आहे. तर मग चौरसाची परिमिती याच प्रकारे काढावी लागते. या प्रकारे कट केलेला असला तरी सुद्धा मग हा सुद्धा अगदी त्याच प्रकारचा होतो का, ते क्रॉस चेक करून पाहूयात. म्हणजे आता इथे जर समजा 3 सेंटीमीटर, हा 3 आहे असा, हा पण 3 आहे असा. मग आता इथे एवढं सांगितलं होतं की हा जो पॅच आहे, हा एवढा पॅच आम्ही 1 सेंटीमीटरचा कट केलेला आहे. मग हा 1 सेंटीमीटरचा कट केलेला आहे. तर उरलेला जो भाग आहे, तर इकडे हा 2 सेंटीमीटरचा आहे आणि इकडे सुद्धा हा उरलेला 2 सेंटीमीटरचा आहे. मग आता हा 1 सेंटीमीटरचा होता, पण इथे जरी वरचा तुकडा कट केलेला असला तरी हा तुकडा इथे चेक करावा लागतो. जसा इथे डॉट आहे की नाही, इथे रेषा दिलेली आहे, तो तो मग 1चा झाला आणि त्याच्या खालचा जो आहे तर ते सुद्धा 1चा. मग असं करत करत तुम्हाला सर्वांची बेरीज करावी लागते. जसं की 3 आणि 3 6 झाले, 6 आणि 2 8 झाले, 8 आणि इकडे एक हा 9 झाला, 9 आणि 1 10 झाला, 10 आणि 2 12 झाले. म्हणजे याची सुद्धा परिमिती 12 सेंटीमीटर झाली. अगदी याच प्रकारचा हा सेम प्रश्न आहे. बरं, प्रश्न समजला का सर्वांना? हो मॅम. हो मॅम. मॅडम 65 वाजा ना. काय? 65. 65. ओके, 65 नंबर. 2021 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये प्राप्त झालेल्या पदकाचे खेळ व खेळाडू यांची चुकीची जोडी शोधा. बरं, हे काय उतार्यावरती प्रश्न आहे का? उतारा मला याच्यासाठी वाचावा लागेल. पहा, उतारा यासाठी वाचावा लागेल. मग उतारा वाचूनच पाहावं लागेल हे. काय उतारा वाचून लक्षात नाही आलं का तुम्हाला? अरे बापरे, उतारा सुद्धा खूप मोठा आहे. पण आन्सर केला सांगू का का वाचूनच पाहायचा एवढा मोठा उतारा? नाही, उतारा वाचला की लक्षात येतं. याचा आन्सर केला, आन्सर मॅम वाचन. 65च दिलंय पहा त्यांनी. सी दिलंय. पूर्ण लक्षात बसावं लागेल. सी दिलेलं आहे त्यांनी. बॅडमिंटन ही आला. आता योग्य उत्तर दिलेलं आहे. बरं, या व्यतिरिक्त आहेत का आणखी कोणते प्रश्न? या व्यतिरिक्त आणखी कोणते प्रश्न आहेत का? नाही. नाही, कोणाचंच नाही. गणित सर्वांना सर्व समजलं? सर्वांना गणित समजलंय का हे? हो. बरं. विद्यार्थी संख्या कमी आहे का? नवोदयच्या प्रश्नपत्रिका सोडवायचा कंटाळा येतो, असं काय असेल तर सांगा. आपण स्कॉलरशिपच्या पण आहेत आपल्याकडे भरपूर, त्या घेऊयात. तुमच्या मनाने घेऊयात. काय घ्यायचं तुम्ही सांगा. नवोदयच्या नवोदय मॅम. नवोदय घेऊ. नवोदय. नवोदय, ओके. नवोदय. नाहीयेत. बर, मग सर्वांना हा पेपर सोपा गेला नक्की? कुणालाच काही हो. डाऊट? 2-3च प्रश्न आले होते. 43 नंबर, 60 नंबर आणि 65 नंबर. बर, चालेल. मॅम 2025 ची घ्या ना. 2025? 2025 ची नाही आली माझ्याकडे अजून. तुमच्याकडे आहे का 2025 ची? मॅडम 50 वाजा ना. 50वा, ओके, चालेल. 50वा घेऊ. खालील रेषेवर क पासून ग 240 मीटर दूर आहे. जर शेखर प पासून म पर्यंत गेला व तेथून परत ड पर्यंत गेला तर त्याने किती अंतर चालून पूर्ण केले? क ते ग म्हणजे हे जे टोटल अंतर आहे, हे पूर्ण जे अंतर आहे तर हे सर्व 240 मीटर आहे.
बर, आणि तो कुठून कुठपर्यंत गेलाय? प पासून ते म पर्यंत, म्हणजे इथून तर इथपर्यंत अंतर आपल्याला शोधायचे. मग हे शोधण्यासाठी तर तुम्हाला भाग पाहावे लागतात. किती भाग झालेले आहेत पहा, या 240 मध्ये समान असे भाग किती झालेले आहेत, तर ते समान भाग मोजून घ्यायचे. पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि एक 15 असे समान आहेत 15 भाग. तर 15 भाग, त्या 15ने 240ला भाग द्यायचा. एकूण अंतराला एकूण भागांनी जर भाग दिला तर आपल्याला प्रत्येक दोन रेषेंच्या मध्ये नेमकं किती अंतर आहे ते मिळतं. बरं, पहा आता 15च्या पाड्यामध्ये 15 एक 15, 15 गुणे 30 होतं, म्हणजे 15 एक 15 घेतलं आपण. उरले किती? पहा, 20 आणि 9, 15 सख 9, हे सॉरी 15 सख 90, म्हणजे उत्तर आलं 16 मीटर. इथे उरलेले 9 असे हे 90 तयार झाले आणि 15 सख 90 झाले. म्हणजे प्रत्येक दोघांमध्ये किंवा प्रत्येक घरामध्ये एवढं अंतर आहे पहा, 16 मीटरचं अंतर आहे. इथून इथपर्यंत 16 मीटर, पुन्हा इथून इथपर्यंत 16, असं करत 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 एकूण अंतर आहे 240 मीटर. बरं, आता आपण प पासून ते म पर्यंत, मग यासाठी काय करावं लागेल पहा आपण, प पासून ते म पर्यंत एकूण किती भाग होतात तर ते मोजायचे. पहा आता किती भाग होतात प ते म. आता प पासून इथपर्यंत आला की हा एक भाग झाला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, 9 आणि 10, एकूण झाले 10 भाग प पासून ते म पर्यंत. म्हणजे 16 गुणिले 10 करून घ्यायचे. बर, आणि तिथून 16 गुणिले 10, पण इथे काय दिलंय त्यांनी, आणखी पुढे पण गेलेला आहे पाहतो. 16 गुणिले 10 केला तर तो 160 मीटर झालं. आणि तो नंतर तेथून परत ड पर्यंत गेला, म्हणजे परत ड पर्यंत, म्हणजे पुन्हा आणखी भाग मोजावे लागतील. म्हणजे पुन्हा परतीचा प्रवास इथपर्यंत आहे, त्याचा ड पर्यंतचा आहे. मग ड पर्यंतचा प्रवास म्हणजे इथपर्यंत मोजावे लागणार पुन्हा. म्हणजे हा इथून इथपर्यंत आला, हा पहिला भाग, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा, म्हणजे ड पर्यंत पुन्हा एकदा 6 भाग, म्हणजे 16 गुणिले 6 करावे लागतील. 16 सख 96, 160 आणि 96 यांची करायची बेरीज. मग ही बेरीज होईल 256 मीटर. म्हणजे हे जे कट केलेलं अंतर आहे तर ते झालं 256 मीटर. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न समजला का सर्वांना? सर्वांना प्रश्न समजला का? सर्वांचे माईक ऑन आहेत आता? हो हो मॅम. हो मॅम. हो मॅम. हो मॅम. पुढे. हो मॅम. हो मॅम. बरं, मी प्रश्न हळूहळू स्क्रोल करते, पहा आणखी काही राहिलंय का कोणाचं. मॅडम 56 सांगा ना. ओके, 56 नंबरचा. मॅम 53. मॅडम 50. अरे, या प्रकारचे कितीतरी प्रश्न झालेत ना. 56 सारखं काय कठीण आहे? 0.05 चे व्यवहार आपण. ऑप्शन नंबर सी. मॅम 53 सांगा ना. बरं, लक्ष द्या कसं करायचं पहा. पॉइंटचा विचार न करता संख्या अंशामध्ये लिहायची आणि पॉइंट नंतर एकूण अंक किती आहेत ते मोजायचं. पॉइंट नंतरचे 2 अंक आहेत, मग एकावरती 2 शून्य देऊन टाकायचे. बरं, हे झाले अपूर्णांकामध्ये. मग आता सेम असा पर्याय नाहीये, मग असा पर्याय नाही याचा अर्थ की इथे याचं संक्षिप्त रूप दिलेलं आहे. 5 एक 5, 5 दुने 10 आणि पुढचा शून्य आहे असाच.
1/20 म्हणजे 5/100 आलं असतं तरी उत्तर बरोबर होतं आणि 1/20 आलं तरी सुद्धा उत्तर तेच आहे, फक्त हे संक्षिप्त रूप दिलेले आहे. पर्याय क्रमांक सी. ह्या 58 सारखे प्रश्न येतात का आता सर्वांना? हो मॅम. हो मॅम. बरं, आणखी कोणता होता? 53. 53. ओके, 53 पहा. पेनापेक्षा वहीची किंमत 6 रुपयांनी अधिक आहे. 2 वह्या व 2 पेनांची किंमत 42 रुपये असल्यास 90 रुपयात किती पेन मिळतील? बरं, याच्यासाठी आपल्याला एखादं इक्वेशन तयार करावं लागेल. इक्वेशन तयार करून जाऊयात आपण. मोठं. आता 2 पेन म्हणजे आपण 2x मानूयात आणि 2 वह्या म्हणजे आता वह्यांची किंमत जी आहे ती किती आहे पहा. पेनांपेक्षा वहीची किंमत 7 रुपयांनी अधिक आहे. आपल्याला इथे एकाला x मानावं लागणार आहे. म्हणजे आपण कोणाला x मानायचं? आपण टीचर 6 आहे 6. 6 ऐका, पेनला आपण x मानूयात. म्हणजे पेन बरोबर आपण x मानूयात आणि पेनापेक्षा वहीची किंमत 6 रुपयांनी अधिक आहे. म्हणजे वही म्हणजे काय होईल? वही म्हणजे झाली x अधिक 6. समजा 5 रुपयांना पेन असला की 5 अधिक 6 म्हणजे 11 रुपयांना वही आहे. आलं लक्षात तुम्हाला? समजा 50 रुपयांना पेन आहे तर मग पुन्हा 50 अधिक 6 56 रुपयांना वही आहे. या प्रकारे घ्यायचं. म्हणजे इथे आपण पेनची किंमत x मानली तर इथं मग वह्या किती घेतल्या, पेन किती घेतल्या आपल्याला ते पाहावं लागेल. मग वह्या आहेत 2 वह्या. 2 वह्या म्हणजे किती झाल्या पहा. या झाल्या 2x व 2 पेनांची किंमत म्हणजे 2x अधिक 2x अधिक 6 बरोबर 42. हे आपले इक्वेशन तयार होईल. किंवा आपण असंही करूयात. डायरेक्ट जर 2नेच आपण गुणून घेतलं तर 2x अधिक 12 2 वह्यांचीच किंमत आपण जर टाकली तर अशी आपण घेऊ शकतो 2x अधिक 12. कारण वहीची किंमत 6 रुपयांनी अधिक आहे म्हणजे 2 वह्यांच्या किमती म्हणजे 6 आणि 6 12 रुपये झाले. मग वह्यांसाठी आपण असं घेऊ शकतो 2x अधिक 12. 12 कुठून आले हे समजलं? एका वहीला 6 रुपये, 2 वह्या आहेत म्हणजे 12 रुपये जास्त झाले. बरं, आता हेच आपण इक्वेशन मध्ये लिहून घेऊयात. इक्वेशन मध्ये जर लिहिलं तर कसं लिहावं लागेल पहा. 2x अधिक 2x अधिक 12 म्हणजे हे झालं पेन आणि हे झाल्या वह्या. या सर्वांची किंमत मिळून आहे 42. बरोबर, इथपर्यंत समजले सर्वांना? हा, या 2x आणि 2x ची आपण बेरीज करूया. हे झाले 4x अधिक 12 बरोबर 42. आपण वेगवेगळ्या पद्धतीने जाऊ शकतो, तसं काही नाही. ओरली करून सुद्धा घेऊ शकता तुम्ही. बरं, 4x अधिक 12. आता इथे 4x ची किंमत काढायची आहे. 4x बरोबर 42. हा प्लस मध्ये 12 आहे तर तो जागा बदलतोय तर तो मायनस होणार आहे. 4x बरोबर 42 वजा 12 करून घ्यायचे. हा 0, 4 वजा 1 हा 3 होणार आहे. हे झाले 30. म्हणजेच यावरून आता आपण x ची किंमत काढू शकतो. x बरोबर 30च्या छेदामध्ये 4. 4 एक 4, 4 सत्त 28. 2 उरला, पुढचा 0 म्हणून पॉईंट आणि 4 पंचे 20. म्हणजे x ची किंमत मिळाली 7.5. x बरोबर झाला 7.5 रुपये. म्हणजे एक पेन जो आहे तर तो झाला 7.5 रुपयांचा. आपण पेनला x मानलेला आहे ना, तर म्हणजे एक पेन बरोबर 7.5 रुपयांचे. बर, तर आपल्याला आता इथे काय करायचंय पहा. 90 रुपयात किती पेन मिळतील म्हणजे एक पेनची किंमत, एक पेन बरोबर 7.5 रुपये. तर मग 90ला भाग द्यायचा 7.5ने म्हणजे एक्झॅक्ट किती पेन मिळतील ते आपल्याला लक्षात येईल. 90 भागिले 7.5. आता 7.5चा जर पॉईंट काढायचा असेल तर मग अशा प्रकारे काढला जातो. 90 आणि छेदामध्ये 75 पॉईंट काढला, छेदामधला पॉईंट होता
आणि तो जर पॉईंट काढायचा आहे तर अंशामध्ये एक शून्य वाढवावा लागतो. आता इथे पॉईंट निघून गेला. 25 ने डायरेक्ट भाग देऊयात. 25 त्रिक 75, 25 दुने 25 त्रिक 75, 75 5 80 आणि 90 म्हणजे 15 उरले. 15 सख 150, 3 एक 3 आणि 3 दुने 6. म्हणजेच आता एकूण जी किंमत झाली तर ती झाली 12 रुपये. म्हणजे 12 रुपये नाही, सॉरी, 12 पेन मिळतील. मग इथे 90 रुपयांमध्ये 12 पेन मिळणार आहेत. आहेत का आपल्या पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक Yes, बोला. प्रश्न समजला सर्वांना? yes, ma'am. हो, ma'am. पेनची किंमत काढली की आपल्याला पेनांची किंमत मिळते. बरं, आता मी तुम्हाला पेनची किंमत सांगते, पण माझा प्रश्न आहे तुमच्यासाठी, वहीची किंमत किती असेल? एका वहीची किंमत मला सांगा तुम्ही आता. जर तुम्हाला असं 24, नीट पहा बरं. 14. 14, नीट पहा. आता उरली निघते. वही म्हणजे कोण आहे? 1 अधिक 6. एका वहीची किंमत काढायची. 3.5. किती? 13.5. हा, 13.5. 13.5 बरोबर आहे. आता इथे एक्स, एक्स म्हणजे कोण आहे? हा 7.5 आहे. याची किंमत जर आपण वहीची काढतोय तर मग 7.5 म्हणजे 7.5 अधिक 6 यांची जर बेरीज केली तर ती होते 13.5. 13.5 म्हणजे 13.5 रुपये. 13.5 रुपयांना एक वह्या आहेत. तर मग अशा वह्या किती घेतल्या होत्या? पहा, क्रॉस चेक करून घेऊयात आपण. वह्या किती घेतल्या होत्या? वह्या झाल्या होत्या 2 वह्या. 2 वह्या आणि 2 पेन. आता क्रॉस चेक कसं करायचं? 27 रुपयांच्या मॅम वह्या. 27 नाही. हो, म्हणजे 13 दुने 26 आणि वरचा एक म्हणजे 27, म्हणजे 27 रुपयांच्या एकूण 2 वह्या झाल्या आणि 7.5 रुपयांना एक पेन मिळतोय. तर 2 पेनांची किंमत किती होईल? 2 पेनांची किंमत होईल 15 रुपये. मग आता एकूण 2 वह्या आणि 2 पेन यांची जर किंमत 42 आली तर आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. पहा, 7 आणि 5 आलेला 1, 3 आणि 1 4. पहा बरं, 42 आली का? किंमत 42. आपण क्रॉस चेक करून पाहिलं. ओके, प्रश्न समजला का? क्रॉस चेक कसा केला आपण? Yes, ma'am. ओके, म्हणजे इथे आपली खात्री झाली की आपलं उदाहरण 100% बरोबर आहे. बरं, आणखी कोणतं होतं? हा, पहा, आहे का आणखी एखादं उदाहरण? जर यामध्ये उदाहरण नसेल तर आपण लगेचच पुढची प्रश्नपत्रिका पाहूयात. एकाचा नाही काहीच प्रश्न. आज क्लास किती वाजता संपणार आहे? लिंक होणार आहे. बरं, मला प्रश्न क्रमांक 52चं उत्तर सांगा तुम्ही. 51 आणि 52, अगोदर 52चं उत्तर सांगा. 52 नंबरचं आन्सर सांगा, कसं काढलं? माझा प्रश्न आहे तुमच्यासाठी, सर्वांना समजलेत प्रश्न, काही अडचण नाही. 52चं आन्सर सांगा, कसं आलं? चला, एकाचंही उत्तर आलेलं नाही. ओके, हा, पर्याय 2. व्हेरी गुड. आता आलंय पहा, पर्याय 2 आणि काहींचं 3. आणि 6. हो, अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. कसं आलं, समजलं? मॅडम 6. हो, बरोबर आहे. 6 हे बरोबर आहे. सर्वांना समजलंय का उदाहरण कसं आलंय? मी तुला नाही. कोणाला नाही समजलं? प्रश्न क्रमांक 51 उत्तर सांगा बरं, काय आलं होतं तुमचं? मॅम 52 नंबर सांगा. 52 समजून सांगा. म्हणजे
सांग तसं. 51 सांगा. 51 सांगू. ओके. या प्रकारचे 100% प्रश्न हा मॅम 52 आणि 51 ते दोन्ही सांगते. मॅडम 51 ऐका, अगोदर मला 51 नंबरचं उत्तर तुम्ही कसं काढलं ते सांगा. या प्रकारचे खूप वेळा प्रश्न मॅम मी शेवटचा पर्याय घेतला व काढलं. पर्यायानुसार का बरं निवडला? म्हणजे 82 म्हणजे जवळजवळ 100 पर्यंत म्हणून 600 घेतलं. हा. किती मॅडम ओके, म्हणजे अंदाज तुम्हाला व्यवस्थित करायला येतोय. बरं ऐका, आता प्रश्न कसा सोडवायचा असतो. बरं, समृद्धीला 82.5% म्हणजे जर 495 गुण मिळाले तर तिने किती गुणांची परीक्षा दिली होती? म्हणजे किती मार्क 80 माहित नाही. हे माहिती आहे का? आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो आपण हे सुद्धा. एक तर सोडवताना काय करायचे पहा, एक तुम्हाला शाळेमध्ये पद्धत आहे, आता 5वी 6वीला एक पद्धत आहे, पर्सेंटेज नावाचं एक प्रकरण आहे 6वीला. तर या प्रकारे सोडवलं जातं रेग्युलर मध्ये. समजा एकूण गुण आपण एक्स मानतोय, तर मग या एक्स पैकी तिला मिळालेले गुण आहे ते 495 बरोबर. आता टक्केवारी म्हटलं की 100चा संबंध येतो. मग हा जो आहे 82.5, तर हा 82.5 म्हणजे इथे आपण अगोदर फक्त अपूर्णांकामध्ये लिहून काढायचा, त्यानुसार सुद्धा इथे निघतं. किंवा एक आपली सोपी पद्धत, यापेक्षाही सोपी पद्धत नेहमीची. समजा 495ला 82.5% तर 100ला किती? आलं लक्षात तुम्हाला? तर 100ला किती यानुसार सुद्धा जाऊ शकता तुम्ही. म्हणजे तिरछे असं गुणाकार होईल पहा. तिरकस गुणाकार आपल्याला करावा लागेल. 495ला 82.5 तर 100ला किती? हम्म, 100ला किती म्हटल्यानंतर आपण हा पॉइंट मध्ये काढू शकतो. मग तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार या प्रकारे होईल. म्हणजे 100 गुणिले, आता इथे डायरेक्ट मी पॉइंट काढून लिहिते, 825 घ्यायचा आणि हे 100 सॉरी 495 मग 495 मध्ये आता इथे पॉइंट नंतर एक अंक होता. मग पॉइंट नंतर एक अंक होता तर एक शून्य इकडे वाढणार. शून्याला शून्य 8 मारली. त्यानंतर 5 ने भाग जातो, भाग देऊन घ्यायचा. 5 दुने 10, 5 नवे 45, 4 उरले. पुन्हा 5 नवे 45, 11ने भाग तो पाहिजे. इथे तर काही भाग जात नाही. 11ने चेक करूयात आपण. 11 साठी 77 होऊ शकतं. 11 साठी 77 झालं तर 11 साठी 77 उरलेले 5 म्हणजे 11 5 75. 150 इथे 150 तर 99. अरे माझंच काहीतरी राहिलं की काय? 600ची नाही येणार. माझाच मध्ये माझं क्रॉस झालं. आपण या प्रकारे जर घेतलं एक्स पर्यायानुसार पण जाऊ शकतो. सर नाही असं डेफिनेट आलं पाहिजे. का बरं तसं? एक्सचे 82.5% एक्सचे 82.5% बरोबर 495 आहेत. तर म्हणजे नेमका एक्स म्हणजे कोण? मग एक्स म्हणजे या प्रकारे आलंच पाहिजे. कोणत्या संख्येचे 82.5 म्हणजे 495 आहेत हे आपल्याला समजायलाच हवं. 495 गुणिले 100 आणि छेदामध्ये हे 82.5, पण मी इथे डायरेक्ट पॉईंट काढलेला आहे. 825 लिहिलेत आणि पॉईंट वरचा एक शून्य पुढे वाढवलेला आहे. सांगण्यात माझंच थोडंसं हे झालं. म्हणजे या पद्धतीने अगदी आपण 6वीच्या रेग्युलरच्या पद्धतीने जास्त सोपं गेलं असतं. पण समजा आपण 25 ने भाग देऊन पाहूयात. 25 चोक 100 पुढचा शून्य आहे असा.
25 त्रिक 75. 75 आणि 5 80 आणि पुढचे 2 म्हणजे इथे 7. 25 त्रिक 75. आता इकडे पुन्हा 11ने भाग जातोय का पाहूयात आपण. बरं, आता 11 चोक 44. 11 चोक 44, 5 उरले. 11 पाचे 55. बरं, आता इथे 3ने भाग जाईल 45 आणि या 33ला. 3 एक 3, 3 पाचे 15. पुन्हा मॅम 3 एक 6चे 3, उत्तर 3 एक येतंय. 15 चोक काय बोलला? 600 उत्तर येतंय. 500. 600. 600. ओके. बरं, 15 चोक 60. 15 चोक 60 आणि हा पुढचा 0. पण हा 11 शिल्लक राहिला ना आपला. असा 11 नाही शिल्लक राहायला पाहिजे. 11 कसं काय शिल्लक राहील? मॅम मी कॅल्क्युलेटर वर केलं मॅडम 600 येतंय गुणाकार करून. हो, माझं काय राहिलंय का मग पाहावं लागेल. 11 कसं शक्य? 600 बरोबर आहे. उत्तर पण बरोबर आहे 600. पण मी काही वेगळं केलंय पहा. पॉइंटचं काही काढलंय का वेगळं काही? मॅम आधी गुणाकार करा मग भागा. हम्म. माझा गुणाकार करण्यामध्ये काही चुकलंय का काही? असं तर नाही मॅम चुकायला पाहिजे. आधी गुणाकार करून बघू नंतर भागू. चालेल ना. हे त्या जनताच्या बरं, ते नाही शक्य. आपलं चुकायला नाही पाहिजे बरं का, कारण हीच पद्धत आहे. काय असं काही नवीन नाही सांगितलं मी तुम्हाला. बरं, 495 आहेत ना, आपण डायरेक्ट गुणाकार करूयात, काय अडचण नाही. पण आता समजा हा जर गुणाकार केला असता 495, तर हा फक्त पुढचे 3 शून्य आले असते आणि डायरेक्ट 4 ला 545 असता. बरं, आपण पुन्हा एकदा 25ने भाग देऊन पाहूयात. 25ने द्या किंवा 11ने द्या. 11ने पण जातो, 25ने पण जातो, 5ने पण जातो. बरं, लहान संख्येकडून जाऊयात मॅम आपण. 25 मध्ये आपण मोठी संख्या आहे. बरं बरं, 25ने देऊयात. 25 त्रिक 75. आता 82 वजा जर 75 केले तर उरतात किती उरले पहा. 82 वजा 75 7 काही चुकलं 7 म्हणजे तेव्हा 7 मॅम 6चे उत्तर येते. 7 उरले राहतात. होते. बरं, 7च उरले होते. मग आता माझं काय राहिलंय का? पुन्हा एकदा 25 त्रिक 75. बरं, आता 25ने एक झालं होतं पहा. आपण एक चुकलं होतं आपलं. आपण खाली 25ने भाग दिला आणि वरती मात्र डायरेक्ट 11ने भाग दिला. असं हे चुकलं होतं इथे. डायरेक्ट 11ने भाग दिला. इथे 33 पाहून आपण 11ने भाग दिला. हे चुकलं होतं आपलं. पहा, बोलण्याच्या नादात हे राहून गेलं होतं म्हणून चुकलं. नाही चुकणार आपलं उदाहरण. बरं, पुन्हा एकदा 25 एक 25. पहा, आपण 49 मायनस 25 केलं तर ते 24 होतात. पुन्हा 25 एक 25. आता 25 245. 25 9 सव्वाशे. सॉरी, सव्वाशे झाले, 225. डायरेक्ट आपण 25 9 घेऊयात. मॅम 25 मध्ये 225. 25 225 घेतले आणि आपल्याकडे मात्र 245 आहेत ना. मग 245 आहेत म्हटल्यावर 5 कमीच आहेत. मग 5 कमीच आहेत म्हटल्यावर 225 घ्यावे लागले. म्हणजे आपल्याला काय करावं लागले पहा. 245 वजा 225 केले तर पुन्हा 20 उरले आणि 25 8. 25 चोक 100 तर 25 8 200 आणि पुढे 2 शून्य आहे असे या प्रकारे घ्यावे लागतील. पुन्हा एकदा 11ने भाग जातोय का पाहूयात. 11 एक 11. 8 उरला. 11 88. सॉरी 88. पुढचे 2 शून्य आहे असेच आणि 11 त्रिक 33. आता येते पहा. 3 एक 3, 3 सख 18 आणि पुढचे 2 शून्य आहे असेच. 600. अगदी बरोबर आहे पहा. म्हणजे ही मिस्टेक झाली होती. आपण खालच्याला 25ने भाग दिला आणि वरती डायरेक्ट 11ने भाग दिला होता. म्हणजे थोडंसं जरी दुर्लक्ष झालं तरी आपलं इथं उदाहरण चुकलं. बरं, प्रश्न समजला सर्वांना? इथे भागाकार हो वेगवेगळ्या संख्येने हो भाग. मॅम. मॅम डबल लिंक घेणार आहात? नाही, आज डबल लिंक नाही होणार. बरं, पुढचा प्रश्न 52 घ्यायचा ना मग. 52 नंबर. हो मॅडम. मॅम घ्या. बरं, ऐका, ज्यांचं आहे त्यांना पाहू द्या. ज्यांना जमतंय त्यांनी मला चॅट बॉक्समध्ये उत्तर सांगा. तुमचं उत्तर काय आलं होतं आणि कसं केलं ते जरी पाठवलं तरी काय अडचण नाही.
18 कामगार जे काम 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 203 पट केल्यास किती अधिक दिवसात पूर्ण होईल. बरं, म्हणजे आता हे उदाहरण आहे व्यस्त चलनाचं. माणसं वाढले की काम कमी होणार, बरोबर. माणसं कमी झाले की कामासाठी दिवस सुद्धा जास्त दिवस लागणार आहेत. आता इथे कामगार 18 आहेत तेव्हा 12 दिवस लागतात. बरं, आता इथे काम जे आहे तर आणखी वाढवायचे, त्यांना 203 पट करायचे. तर यावरून तुम्हाला एक पटकन लक्षात येईल की आपण पर्यायावरून सुद्धा जाऊ शकतो, पण पर्यायावरून नाही जाणार आपण, की काम जे आहे दिवस जे आहेत कमी होतील की जास्त होतील. 18 पेक्षा 12 पेक्षा कमी होतील. कमी आपण कामगार वाढवतोय हो, तर कमी होतील. दिवस होणार आहेत कमी. कामगार वाढवल्यानंतर कमी होणार मॅम आहेत. पुन्हा एकदा समजून सांगा ना. हो, तेच सांगते ना. समजा आपल्या घरामध्ये हो एखादं काम आहे. मॅम पुन्हा एकदा समजून सांगा ना. ओके ओके, तेच सांगते मी तुम्हाला, ऐका. समजा आपल्या घरामध्ये काम आहे, एक किंवा एक खड्डा खांदायचा आहे एका माणसाला. तर एक जर माणूस असेल तर त्याला 2 दिवस लागतात. जर माणसांची संख्या जर आपण 2 केली तर त्याचं 2 दिवसाचं काम तो एकाच दिवसामध्ये करेल. दोघं जणी मिळून म्हटल्यानंतर एक दिवस काय होईल त्यांचा कमी होईल. एकाच दिवसामध्ये ते काम करतील. म्हणजे काय झालं, आपण जर माणसं वाढवले तर कामाचा जो कालावधी आहे तर तो कमी झाला. मग अगदी याच प्रकारचं उदाहरण आहे. याला म्हणायचं व्यस्त चलन. एक वाढलं की एक कमी होतं, म्हणजे एक राशी वाढली की दुसरी राशी कमी होत असते. याला असं जर मागे पुढे होतंय तर हे व्यस्त चलन म्हणायचं. आणि जसं की एक दुसरं पेनचं उदाहरण आठवत असेल पहा तुम्हाला. समजा 5 रुपयांचा एक पेन घेतला तर 5 रुपये लागतात. 10 पेन घेतले तर 50 रुपये लागतात. 20 पेन घेतले तर किती पेन लागतील, किती रुपये लागतील पहा. काय किती लागतील पेन, किती लागतील? 100. 100 रुपये. 100. काय झालं, क्वांटिटी जेवढी वाढेल, तुमच्या वस्तू जेवढ्या वाढतील अगदी त्याच प्रमाणामध्ये त्याची किंमत वाढली. इथे कमी नाही ना जास्त नाही. वस्तू जास्त घेतल्या तरच किंमत जास्त द्यावी लागली तुम्हाला, आणि अगदी त्याच प्रमाणामध्ये द्यावी लागली. कमी नाही ना जास्त नाही. मग असं जेव्हा होतं त्याला म्हणायचं समचलन. हे चलनाचे 2 प्रकार असतात. मग चलनाचे जेव्हा 2 प्रकार असतात, आपण जो तिरकास गुणाकार करतो की नाही. समजा इकडे एक संख्या ठेवत असते मी, समजा 3 आहे, इकडे 4 आहे, इकडे x आहे आणि इकडे 5 आहे. मग हा जो तिरकस गुणाकार करते, हा तिरकस गुणाकार करणं म्हणजे समचलन असतं. आणि असा जेव्हा गुणाकार होतो, या समोरच्या समोरच्यांचा जरी जेव्हा गुणाकार होत असतो, म्हणजे 3 आणि 4चा गुणाकार आणि 4 आणि 5चा गुणाकार, असं जेव्हा होतं 3 × 4 बरोबर x × 5, असं जेव्हा होतं तेव्हा त्याला म्हणायचं व्यस्त चलन. हे एक चलन ओळखण्याची किंवा लिहिण्याची सोपी पद्धत तुम्हाला. म्हणजे आता तुम्हाला चलनावरती खूप जास्त उदाहरणं नाहीत, पण 6वी आहेत पहा, 6वी 7वीला सेपरेट असं एक प्रकरण आहे. मला वाटतं 7वीला ह्याचं आहे. आत्ताच आमचं झालं एक 2-4 दिवसांपूर्वी, बहुतेक 7वीचं होतं. त्याच्यामध्ये किती मिनिटे? हो. बरं, मग काय करावं लागेल पहा तुम्हाला. व्यस्त चलन आहे म्हटल्यावर पहा, जर दिवस इकडे आपल्याला काम